नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा व्लॉग्सच्या चॅनलवर आणि घेऊन आलेला आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचं आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. तर मंडळी, लास्ट व्लॉगमध्ये आणि ह्या व्लॉगमध्ये थोडा गॅप झालेला आहे आणि आहानाचा जो नॉईस आहे तो जरा इग्नोर मारा. आहाना तिकडे मुद्दामून आत्ता मी इथे बोलायला लागली आहे ना, म्हणून ते मुद्दामून काय काय आवाज काढत आहे. सो मी हेच म्हणत होती की लास्टच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये थोडा गॅप झालेला आहे, कारण की मला एक व्हिडिओ अपलोड करायची होती होम मिनिस्टरची. 1 तासाची व्हिडिओ मी एडिट पण केली आहे, पण जेव्हा मी एक्सपोर्ट करायला जाते त्यामुळे थोडा टेक्निकल प्रॉब्लेम येतो आहे. आय होप की ती अपलोड होईल कधी ना कधी तरी, तो प्रॉब्लेम रिझॉल्व होईल आणि त्याचीच वाट बघता बघता डिले होत गेला. आणि हा व्हिडिओ जो असणार आहे ॲक्च्युली उद्या मी करते हळदी कुंकू. सो उद्या मी करते हळदी कुंकू. ह्या वर्षी मी हळदी कुंकू ॲक्च्युली उद्या पण करते आणि नेक्स्ट वीक पण माझं हळदी कुंकू असणार आहे. उद्या आम्ही जे पूर्वी अपार्टमेंटमध्ये राहायचो ना, त्या माझ्या मैत्रिणी येणार आहेत आणि काही प्रिपरेशन नाही आहे माझं, फक्त जस्ट डिसाईड केलं. इतका क्विक प्लॅन होता, डिसाईड केलं आणि दोन्ही हळदी कुंकवाचा म्हणजे उद्याचा आणि नेक्स्ट वीकच्या हळदी कुंकवाचे इन्व्हिटेशन मैत्रिणींना पाठवून दिलं. कारण की जानेवारी महिना म्हटला ना की बरेच हळदी कुंकू असतात, बरेच प्रोग्राम असतात, त्यामुळे म्हटलं की यार आपण एकदा पाठवून देऊया म्हणजे आपली डेट बुक होईल. आणि दुसरं काम असतं आणि ते म्हणजे असतं की वाण डिसाईड करणं, आणि इथे थोडं मुश्किलच आहे वाण निवडणं, कारण की ॲमेझॉन एक चांगला ऑप्शन असतं की त्याच्यामध्ये आपल्याला बरेच ऑप्शन मिळू शकतात, पण तेच बरंच असतं, पण त्यातून पण ट्रेडिशनल असं शोधणं थोडं मुश्किल होतं. आज माझं येणार आहे पार्सल आणि बघूया, मी तेव्हाच तुम्हाला दाखवेल की मी काय ऑर्डर केलेलं आहे. वाणमध्ये थोडा हा डिफिकल्टच टास्क आहे वाण इथे, आणि स्पेशली US मध्ये, कारण आपल्या भारतामध्ये इतके ऑप्शन आहेत, तुम्ही मार्केटमध्ये जाऊन छान छान आणि ट्रेंडी गोष्टी घेऊ शकता. इथे हा थोडा प्रॉब्लेम आहे. आणि ही मी आहानापासून लांब पडते. ही इथे पण आली आहे मुद्दामून आवाज करायला, तिला बोलायचं, मला म्हणते मी बोलते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे इतकं टेम्परेचर डाऊन झालेलं आहे. गेले 2-3 दिवस खूपच टेम्परेचर डाऊन आहे, म्हणजे लिटरली -17 -18 असलं टेम्परेचर आहे. आम्ही ह्या मास्टर रूममध्ये झोपतच नाही आहोत, कारण की मास्टर रूममध्ये ही खिडकी तुम्ही जर बघाल, ही खिडकी, त्याच्यानंतर माझी ही मागची वॉल हे थोडं कसं ओपन आहे, त्यामुळे ना बराच थंडावा रात्री इथे होतो. म्हणून मग आम्ही आहानाच्या टॉय रूममध्ये झोपतो, जेणेकरून तिथे मस्त आहे, म्हणजे हीटर रूम पण थोडी मागे असल्यामुळे ना थोडंसं ऊब असते, म्हणून भयंकर टेम्परेचर डाऊन आहे इथे. म्हणजे तुम्ही जर 10 मिनटं विदाऊट हँड ग्लोव्ज उभे राहिला ना तर लिटरली फ्रीज व्हायला स्टार्ट होतात. असलं डेंजर टेम्परेचर डाऊन आहे, त्यामुळे कंटिन्युअसली घरातले नळ वगैरे सुद्धा चालू आहेत, जेणेकरून आपले पाईप गोठू नये, पाईपमधलं पाणी गोठू नये. त्यामुळे दाखवेन मी उद्याची तयारी तुम्हाला, मी काय काय करणार आहे, थोडं आपण करूयात. आणि हा व्लॉग हाच असणार आहे. आणि इथे हे बघा काय चालू आहे. हा ना, काय आहे का आपल्याकडे उद्या, काय आहे आपल्याकडे? डान्स करायला लागली आहे ती. आणि जे मी लास्ट व्लॉगमध्ये केलेले तिळगुळ आहेत ते मी आणि ऋषीने आम्ही दोघांनी मस्त फस्त करून टाकलेले आहेत. आज मला तिळगुळ सुद्धा करायचे आहेत हळदी कुंकवासाठी. सो काल मी आहानासोबत क्राफ्ट केलं होतं आणि आम्ही असे हे कंदील बनवलेले, राईट आहाना? हे बघ, आपण इथे लावूया. हो, ते माझ्यासाठी काही तिथे लावायचं आणि फोटोशूट करायचं. बाप रे. आणि हे काय आहे? हे बघ, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा असं मी लिहिलेलं ना काल. हो, ते कोणी लिहिलेलं? मम्माने लिहिलेलं. चला आता आपण खालती जाऊया आणि दुसरं काम करूया. ओके, चालेल? हो. आणि मला सांग, उद्या आपल्याकडे काय आहे? हळदी कुंकू. करेक्ट. पाणीपुरी
आता काय पण बोलते, आता काय पण बोलते तू. आणि आता तू काय पण बोलते. फोटो फ्रेम्स आणि गेम्स आणि हा चला आता हे सगळं भरून ठेवूया आपण. आता आपण खालती जाऊ. हा तो थोडाफार खालती आहे पसारा, पण आहानाने थोडंसं आवरलं. म्हणजे तिची खेळणी आहानाने उचलून ठेवली होती. नर आहाना, दुपारी तू तुझी खेळणी उचलून ठेवलेली. आम्ही आहानाला ना, आहाना जेव्हा सगळी खेळणी काढते आम्ही तिलाच सांगतो की उचल. मग ती बरोबर सगळं तिचं हां मग ती तिचं सगळं बरोबर उचलून ठेवत आहे. आणि आम्ही आत्ता अजून एक्स्ट्रा इकडे हा हीटर आणलेला आहे. या भयानक थंडीमुळे हा जरा थोडं, कारण की खालती खूप जास्त थंड होतं, त्याच्यामुळे हा एक्स्ट्रा हीटर आणला. हा ना जवळ नाही जायचं. आणि अजून एक हा इकडे एक छोटा हीटर. आणि हा दिसेल तुम्हाला, हा अजून बर्फ तसाच आहे. हा बघा थोडा हे बघा, आता थोडा वितळत चाललेला आहे. थोडं जसं ऊन येते तसं आता वितळत चाललेला आहे हा बर्फ. माझं इथे तिळगुळासाठी लागणारं सामान, तर मी आता इथे तिळगुळासाठी लागणारं सामान भाजत आहे. तीळ भाजून घेतलंय, शेंगदाणे भाजते. मी जसं म्हणाली की तिळगुळ आमचे फस्त होऊन गेले, तर त्यामुळे मला आत्ता बनवावे लागत आहेत. कारण की मी ते वाले तिळगुळ थोडेच बनवले होते, जे मी बनवले होते संक्रांतीच्या दिवशी, ते थोडेच बनवले होते. आणि ग्रॉसरीसुद्धा माझी डन झालेली आहे, कारण की इतकं काही नव्हतं आणायचं आहे सच. सो माझी ग्रॉसरीसुद्धा डन झालेली आहे. कारण की ऑलमोस्ट ना बाहेरचं खूप असतं, ये जा करायला. आणि ह्या थंडीत निघणं खूप कंटाळा येतो बाहेर निघायचा म्हणजे. पण मी ऋषीला लिस्ट छानशी पाठवली होती. फक्त 2 मसाले पटेलमध्ये अवेलेबल नव्हते, तर त्याला आता मी म्हटलं की येता बघ जरा दुसऱ्या इंडियन स्टोअरमध्ये भेटत आहेत का. सो दुसऱ्या इंडियन स्टोअरमध्ये मिळत आहेत का. सो ते झालं का, माझं झालं काम. आणि मग हा आठवड्याभराचा लसूण सोलून ठेवते. आणि आहाना मला ते हेल्प करत आहे. ती काही काम करत असेल, तिला यायचं असतं, मला हेल्प करायची असते. आणि ती बघा पटकन येऊन बसली. आहाना काय करते ग तू, काय म्हणतात ह्याला. हे लसूण म्हणतात. ओके कट नाही त्याचा. आता आपल्याला एक पाकळ्या काढायच्यात आणि आपल्याला साफ करायचं. ओके, तर माझं लसूण वगैरे सोलून आणि तिळगुळाचं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे. आणि आत्ता मी आलेली आहे बेसमेंटमध्ये अशासाठी, कारण की माझं सगळं डेकोरेशनचं सामान बेसमेंटमध्ये असतं. आणि सणानुसार सगळं काही जे केलेलं असतं ते मी सगळं नीट इकडे ठेवते. कारण की मग असं बघा, असं लागतं ते सामान, यूज होतं. त्यामुळे काही फेकून देत नाही. माझं क्राफ्टिंगचं वगैरे जे काही मी करून ठेवते ते मी इथे सगळं स्टोअर करून ठेवते. हे बघा, आहानाच्या बड्डेला ही जी दिवाळी पार्टी केली होती त्याची ही फ्रेम, कंदील वगैरे असं सगळं हे, इवन हे पण मी टाकून नाही दिलं, ठेवून दिलं आहे, यूज होईल. आणि हे आता क्रिसमसचं सगळी पिशवी भरून ठेवली आहे. अरे बाबा, या आहानाचे आम्ही इकडे बेसमेंटमध्ये सगळे गिफ्ट तिकडे, हे बघा तुम्हाला दाखवते. हे सगळे आहानाचे आम्ही इथे गिफ्ट्स ठेवून दिलेले आहेत. आणि आत्ता नेमकी माझ्या मागे आली. आहाना चल वरती, आपण नंतर येऊया चला. सो हे सगळं उद्यासाठी लागणारं साहित्य वरती घेऊन आली आहेत. हे फुलांच्या माळा, त्यानंतर ही उद्यासाठी रांगोळी, आणि ही आहे कलर रांगोळी, लाल कलर, त्याचा आपण काहीतरी उद्या काढूयात छान. आणि हे मी आहाना 1 सेकंड. आणि हे बघा काय चालू आहे, काय करायचं आहे. नाही आता नाही आहाना ओपन करायचं. आता जर तू ओपन केलं तर सगळं काय होणार, आपण नंतर ओपन करूयात. आहाना शेअरिंग इज केअरिंग. काय आणि हे
पतंग मी 5 वर्षापूर्वी बनवलं होतं, त्यांना जपून ठेवलं आहे. सो हे आपल्याला यूज होतील लावायला. आणि जर तुम्ही आपले व्लॉग जर फॉलो करत असाल तर मला खूप आवडतं. फेस्टिव्ह वाईब्स घरामध्ये क्रिएट करायला ना मजा येते. आणि इथे ही आहे ग, क्या किया जाए. आता नाही आणणार कारण आता बाबा पण येणार आहे आणि त्याच्यामुळे आता हे नाही ओपन करायचं आपण. आणि हे तुझ्याकडे आहे ऑलरेडी आम्हाला. हा डेंटिस्ट किट आहे ना, ह्याच्यामधलं थोडंफार सामान तुझ्याकडे आहे. ओपन करो पण याचे टॉयज आहे. सो इथे आहानाला ऋषी, मी नाही बोललेली की करून ना त्याचं ओपन. आणि इथे आहान आहे बघा. एक्साइटमेंट बघा त्याची मॅडमची. काय आहे ते? डेंटिस्ट किट आहे. डेंटिस्ट किट काय आहे आहाना जरा बोल. प्लेट अँड देन काय सांग. हे काय आहे? हे काय आहे? डेंटिस्ट किट आहे ते. ब्रश. आवडलं का आहाना? हो. हम्म? हे काय आहे? ते मास्क आहे. मी पण मास्क काढते. लाव आहाना मास्क. आणि आहे दातांचा जबडा. बघ. अरे यांची खेळणी सिरियसली आपल्या वेळी केवढी लिमिटेड खेळणी असायची. हा ना, झालं सगळं तेवढंच आहे. हे मग ते दात त्यांनी दिल्या बघ सगळं काय काय करायचं. ब्रश करायचा आहाना 2 टाइम. आणि मग हे बघ हे सगळं सांगितलंय, ते तुला पहिलं बघावं लागेल कसं हे करायचं. आणि सगळं वरती घेऊन जा आहाना. ओके. माझं ॲमेझॉनचं डिलिव्हर झालेलं आहे. जे मी वाण मागवलं होतं ॲमेझॉनवरून ते मला तेच होतं की होते की नाही डिलिव्हर. कधी कधी डिले पण होतं, पण झालं आहे आत्ता. आणि हे बघा ह्या गोष्टी आलेल्या आहेत. आता ह्या मला भरून ठेवायच्या आहेत सगळ्या. हे वाण आहे हे सगळं. सो हे भरून ठेवायचं आहे नीट आपल्याला. आणि इथे ही आहानाच्या पण आलं आहे. आहानासाठी आम्ही स्नो पॅन्ट मागवली होती ॲमेझॉनवरून. सो तीसुद्धा आली. आणि ऋषीचे शूज, स्नो शूज, ते पण आलेले आहेत ॲमेझॉनवरून. आणि आता मी जाते, फ्रेश होते आणि आपण नंतर भेटूयात. मला जेवण पण करायचं आहे आणि तिळगुळ पण करायचे आहेत. सो तेच काम राहिलेलं आहे. बाय बाय. जेवण झालं. मी कधीपासून विचार करते की जाईन आणि आता परत एकदा आंघोळ करेन, पण ते काय पॉसिबल होत नाही आहे. असं ते असतं ना की आपण एकदा काम करायला लागलो का कामं दिसत जातात. आणि तसंच आता माझं काहीसं झालं. एकतर ॲमेझॉनचा पार्सल आला, त्याचे निघालेले ते बॉक्स ते सगळे रिसायकलमध्ये टाकले. नंतर प्रत्येक कोपऱ्यामध्ये आहानाची खेळणी दिसायला लागली, ती सगळी उचलली, ती नीट ठेवली. जेवण झालं त्याच्यामुळे भांडी निघालेली ती घासली. आणि आत्ता कचरा काढते. आणि आत्ता मी कॉफी पिणार. आणि कॉफी प्यायली का मी जाणार आंघोळ करायला. त्याच्या अगोदर मला गॅस घासायचा आहे शेगड्या. आणि मग मी करणार तिळगुळ.
ऋषी मला इथे हेल्प करत आहे. तो काही कार्यक्रम वगैरे असला तर मला हेल्प करतो. बाबा आज जाम लाड आलाय माझ्यावर. आज जाम प्रेम आलंय मित्राचं माझ्यावर. आणि हे मी भाजून ठेवलं होतं आणि आता गुळ टाकून वाळायचे लाडू. आना 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 आना. हे बघ शक्तिमान कुठे कुठे चढून ती डेकोरेशन करायला लागली आहे. सो नेत्राईकडे डेकोरेशनचं काम चालू झालेलं आहे. ऑर्केस्ट्रा आणि ऑर्केस्ट्रावर इकडे आहाना डान्स करते. गाणी लावून केलं काम का कळत नाही. पटापट कामं होतात. नेत्रा आता वेलकम बोर्ड लिहिते आणि आहाना त्रास देते तिला. मस्त नाचवती ती मगाशी बँडवर इकडे. आणि आता हे नेत्रा इकडे करते ना, तिला पण करायचं आहे. मिस नसते करायचं काहीच. आहानाचे बोरनान. बरोबर. येस. हे खूप जास्त झालंय का मोठं? बरोबर आहे बरोबर आहे. बरोबर आहे ना. फॉर्म मध्ये आहे ना. मंडळी माझं ऑलमोस्ट काम झालेलं आहे. जितकं मी डिसाईड केलं होतं. फक्त वाण भरायचं बाकी आहे. ते मी उद्याच करेल. काय एवढं टाईम लागणार नाही. आत्ता मी नाही काढत आहे कारण की आहाना परत येईल आणि मग ते नीट करू देणार नाही. आणि मेन म्हणजे आता 10 वाजले आणि आहानाला मला झोपायला न्यायचं आहे. 10:30 होत आले. 10:30 होत आल्यात. मला आहानाला झोपायला न्यायचं आहे कारण की उद्या शाळा आहे. त्यामुळे तिला एव्हाना मी झोपायला पाहिजे होतं. कारण की आम्ही जिथपर्यंत बेडवरती जात नाही आणि झोपत नाही तिथपर्यंत ती झोपणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. बाय बाय. गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट.